नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रदीप निकम तुमच्या समोर आज नवीन एका विषयावरती बोलायला आलो आहे। तो विषय म्हणजे असा आहे की तो तुम्हाला लाखोचा पगार कमवून देणारा असा विषय आहे। आज ज्या व्यक्तीला लाखोचा पगार आहे तो व्यक्ती आज गाडी बंगला याच्यात फिरतो आहे आणि आज आपण एवढ्या डिग्र्या घेऊन सुद्धा आज आपण टू व्हीलरवरतीच फिरत आहे। हा फरक मी तुम्हाला आज सांगणार आहे। याच्या मागचं कारण काय की आपण निवडलेलं करिअर कोणतं होतं, आपण पहिल्या वेळेत चुकलो का, त्याच धर्तीवरती मी आता बोलणार आहे की नुकताच 12वीचा रिझल्ट लागला आहे। 12वीचा रिझल्ट लागल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज आलेत। पर्सेंटेज आल्यामुळे त्यांना असं समजतंय की मी आता तर पर्सेंटेज कमवले आहेत, मी सायन्सला जाणार, मी आर्ट्सला नाही जाणार, मी कॉमर्सला जाईन, कारण आर्ट्सवाले जे उरले सुरलेले असतात ते आपल्याला बघायला मिळतात की सगळे उरले सुरले ते आर्ट्सवाले होतात। मी एक गोष्ट सांगूशी वाटते मला याच्यामध्ये की सगळ्यात पहिली जी योजना ठरली जाते ती सायन्ससाठी, नंतर कॉमर्ससाठी, नंतर मग आर्ट्ससाठी। 10वी नंतर हा प्रयोग आपल्याला बघायला मिळतो। एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये असं आहे की एक महान तत्वज्ञानी बसलेला होता। तो तत्वज्ञानी लोकांना ज्ञान शिकवत होता, ज्ञान देत होता। त्याच्यामुळे सगळ्या अगोदर रिझल्ट लागला। रिझल्ट लागल्यानंतर असं झालं की ज्यांना खूप सारे पर्सेंटेज पडले, खूप सारे म्हणजे इन द सेन्स म्हणजे 90%, 99%, 100च्या आसपास ज्यांना जे मार्क्स आले ते विद्यार्थी खूप हुशार असं समजलं जातं। हे विद्यार्थी सायन्सला जातात। सायन्सला गेल्यानंतर हे मुलं सायंटिस्ट होतात, डॉक्टर्स होतात, एमबीबीएस करून डॉक्टर्स होतात, कोणी कोणी मोठ्या पदावर जाऊन बसतात। आणि कॉमर्सवाले काय करतात, त्यांच्या थोडं खाली पर्सेंटेज म्हणजे त्यांना 70-80-90 या दरम्यानच्या रेंज मधले मुलं काय करतात की कॉमर्सला जातात। आणि कॉमर्सला गेल्यानंतर ते विद्यार्थी बँकिंग क्षेत्रात जातात, कोणी मेडिकल क्षेत्रात, कोणीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये जातं आणि बँकिंग क्षेत्रामध्ये जाऊन मॅनेजर वगैरे असे सगळे अधिकारी ते बनतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन त्यांचं काम करतात। पण आता उरल्या सुरल्यांचा प्रश्न असतो तो म्हणजे आर्ट्सवाल्यांचा। आर्ट्सवाल्या लोकांचं काय असतं की आता आर्ट्स झालंय, कमी मार्क्स आले, 60-55, 50, 60-55, 65च्या दरम्यानचे त्यांना म्हणजे ना इधर के ना उधर के ना घाट के ना खाट के असा हा जो प्रश्न त्यांच्या पुढे पडलेला असतो। त्याच धर्तीवरती हे जे उरले सुरलेले आर्ट्सला सगळेच चिल्लरवरती जी अशी सगळी कंपनी आर्ट्सला निघून येते आणि हे आर्ट्सवाले काय करतात, आर्ट्सवाले चांगले शिकतात, चांगला हिस्ट्री, जिओग्राफी असे विषय त्यांच्यामध्ये असतात आणि हेच लोक काय करतात, आर्ट्सवाले लोक IAS IPS बनतात आणि IAS IPS बनलेले लोक सायन्सवाल्याला आणि कॉमर्सवाल्याला शिकवतात। सगळ्यात महत्त्वाचा सांगायचा उद्देश असा आहे की आर्ट्सवाले लोक IAS IPS झाल्यानंतर त्याच्या अंडर खाली कोण काम करतं, तर अधिकारी काम करतात, जे मेडिकल सायन्सचे असेल, सायंटिस्ट असेल, त्यांना त्यांचा सल्ला घ्यावा लागतो। त्यावेळेस ते त्यांचे सल्लामसलत करतात। मोठ्या झाल्यावरती आधी आर्ट्सवाला माणूस त्यापर्यंत पोहोचू शकतो। तर असं कुठलंच क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला कलागुण दाखवता येणार नाही। तर कुठलंच क्षेत्र असं नाही की त्याच्यात तुम्ही यशस्वी होऊ शकतात। तुम्ही जर प्रामाणिकपणे खरंच प्रयत्न केलात तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकतात। हा या मागचा सांगण्याचा उद्देश आहे। तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्याच असेल तर मी आज आपल्या टॉपिक वरती येतोय। मी काय बोलणार आहे तुमच्या समोर तो विषय मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही 12वी झालात, 12वीचं पास झालात, 12वीचा रिझल्ट नुकताच लागलाय, सगळ्यांना चांगलेच पर्सेंटेज आले असतील, पण सगळ्यांच्या पुढे पडलेला एक कॉमन प्रश्न असतो तो म्हणजे आता आर्ट्स झालंय, कॉमर्स झालंय, सायन्स झालंय, आपण पासआउट सुद्धा चांगल्या मार्काने झालोय, पण आता विषय असा आहे की आपल्याला करायचं काय। सगळ्यात महत्त्वाचा विषय पारंपरिक आपण बघितला आलाय की आपला मित्र आहे, आपला मैत्रीण आहे, आपला भाऊ आहे, दादा आहे, त्याने BA केलं, कोणी MA केलं, कोणी MPhil केलं, PhD केलं, आज पण तो रोजगार आहे। त्याच्यानंतर त्याने BSc केलं, त्याचं BCom केलं, असे विद्यार्थी आजही आपल्याला बघायला मिळतात की त्यांना रोजगार नाहीये। त्यांनी डिग्री कंप्लीट केली, ज्यांनी ते ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, ते आपल्याला वाया जाताना कुठेतरी आपल्याला दिसतंय। आज बऱ्याच ठिकाणी 10,000वरती ग्रॅज्युएट असलेला माणूस काम करतो आणि 10,000मध्ये तो सफिशियंट त्याचं वागत असतो, पण हे शक्य नाही। आज 15,000, 25,000 असं असून सुद्धा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला जगता येत नाही, फॅमिली जगवता येत नाही। सगळ्यात महत्त्वाचा विषय मग असे कुठले कोर्स आहे की ते आपल्याला लाखोचा पगार देऊ शकतात, असे कुठले कोर्स आहे की 12वी नंतर आपल्याला 101% आपल्याला गॅरंटीड जॉब मिळू शकतात। तर मी आज याच विषयावरती तुमच्याशी बोलायला येतोय। सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे 12वी पास झाल्यानंतर आपण कुठले कोर्स करू शकतो। पारंपरिक जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 12वी पास झाल्यानंतर सगळ्या फील्डचे मुलं कुठे जातात, तर कोणी BA ला, BCom ला, त्याच्यानंतर BSc करतं, इंजिनिअरिंग करतं, त्याच्यानंतर कोणी कम्प्युटर कोर्स करतो, मेडिकल कोर्स करतो आणि जर हे सगळं नाहीच जमलं तर मग तो काय करतो की MPSc करतो, UPSc करतो। नंतर हे सगळं नाहीच जमलं अजून तर थोडाफार अभ्यास झाला असं मग बँकिंग क्षेत्र करायचं का, मग बँकिंग कोर्समध्ये जायचं का, पण सरकारी नोकरी मिळवायचीच कशी,
मिळवायचा कसा, हा सगळ्यात मोठा त्याच्या पुढे पडलेला प्रश्न असतो. सरकारी नोकरीमुळेच तो अटकलेला आपल्याला दिसतो. आज सरकारी नोकरीवाल्याला किती व्हॅल्युएबल आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय मी सांगायशी वाटतो की आपल्याला 12वी झाल्यानंतर जर आपण 6 महिन्याचा, 1 वर्षाचा, 1.5 वर्ष जर आपण कोर्स केला आणि जर एक सोर्स म्हणून, एक बिझनेस सोर्स म्हणून जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपण नक्कीच आपलं ध्येय गाठू शकतो. आपण आपल्या करिअरमध्ये तो पार्ट यशस्वी घेऊन आपण यशस्वी होऊ शकतो. तर सगळ्यात पहिला मी आता ट्रेंडिंगमध्ये असलेला जो कोर्स आहे, तो सगळ्यात पहिला कोर्स आहे, तो म्हणजे सायबर सिक्युरिटी कोर्स. सायबर सिक्युरिटी कोर्स आज आपल्याकडे सगळीकडेच माहिती आहे की सोशल मीडियाचा हे सोशल मीडियाचं सगळं विश्व असल्यामुळे सोशल मीडिया हँडलिंग करणारा कोणीतरी व्यक्ती पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की एखाद्या वेळेस एखादा कर्फ्यू होतो, एखाद्या वेळेस एखाद्या आंदोलनं मोठ्या जोरजोरात चालतात. आपल्याला माहिती आहे की जरांगे पाटलांच्या मोठमोठ्या सभा झाल्या. जरांगे पाटलांनी वेगवेगळ्या महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला कार्यकर्ता जरांगे पाटलांच्या सभेला हजर होता. याच्यामुळे जाम गर्दी झाली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी सुद्धा अशी जाम गर्दी केली. याच्या वेळेस काही भीमा कोरेगावचं प्रकरण, अशा ठिकाणी दंगली घडल्यात. या सगळ्या गोष्टींच्या वरती विचार करत असताना आपल्याला समजतं की या ठिकाणी मोबाईल वरती जे नेटवर्क असायचं ते नाही, आपलं नेटवर्क एका मिनिटात कमी झालं आणि आपल्याला ते आपलं नेटवर्क गायब झाल्यासारखं दिसलं. तर असं कधी होतं, का होतं, कशासाठी होतं? हा सगळ्या सुरक्षेसाठी सायबर क्राईम सिक्युरिटी, आपल्यासाठी सायबर सिक्युरिटी नावाचा जो कोर्स असतो तो आपण केला पाहिजे. याची आता डिमांड खूप गरजेची आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की सायबर सिक्युरिटी केल्यानंतर आपल्याला जॉब कुठे मिळेल. तर आजही पुणे, मुंबई, दिल्ली, बँगलोर, डेहराडून, अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई अशा वेगवेगळ्या बलाढ्य शहरांमध्ये आपल्याला ह्या जॉबची अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. सायबर क्राईममध्ये गेल्यानंतर आज सगळ्या गोष्टी ज्या आहेत की त्या ऑनलाईन झाल्या आहेत. मग जिकडे फ्रॉड होते तिकडे ते सायबर क्राईमचे, सायबर सिक्युरिटी आणि आपल्याला हे सगळे कोर्स आपण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की सायबर सिक्युरिटी कोर्स करत असताना तो 6 महिने ते 2 वर्षाचा असू शकतो. 6 महिने ते 2 वर्षाचा हा कोर्स असू शकतो. त्याच्यानंतरची फी त्याची जी असते, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फी असू शकते. शक्यतो 15,000 पासून स्टार्टिंग या फी असू शकते. 15,000 पासून ते 1.5 लाखापर्यंत याची फी कोर्स असू शकते आणि तुम्ही त्याच्यात करिअर करू शकता. साधारण म्हटलंय सर आम्ही एवढी फी देताय पण आम्हाला महिना किती असू शकतो. तर साधारण तुम्ही सुरुवातीला तुम्हाला 25,000 पासून स्टार्टिंग या जॉबमध्ये तुम्हाला भेटू शकते आणि या 25,000च्या स्टार्टिंग पासून तुम्ही 1-1.5 लाख रुपये पेमेंट सुद्धा कमवू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगितलं की सायबर सिक्युरिटी कोर्समध्ये तुम्ही जर असे कोर्स केले तर तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये यश मिळू शकतं. अदर साईडला तुम्ही तुमचं एज्युकेशन सुद्धा घेऊ शकतात आणि तिथं पण सुद्धा करिअर करू शकता. पण ऑप्शन म्हणून तुमच्याकडे सायबर सिक्युरिटी जर हा कोर्स तुम्ही केलेला असेल तर आज नक्कीच सायबर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला तुमचं करिअर करू शकतं. दुसरा कोर्स मी सांगतोय म्हणजे तुमचा काय डिजिटल कोर्स. दुसरा कोर्स जो आहे तो म्हणजे डिजिटल कोर्स. डिजिटल कोर्समध्ये आज तुम्हाला माहिती आहे की न्यूज रिपोर्टर, न्यूज हँडलिंग, डिजिटल मार्केटिंग, त्याच्यानंतर सोशल मीडिया हार्डवर्किंग, न्यूज चॅनल्स, त्याच्यानंतर कस्टमर रिलेशनशिप, त्याच्यानंतर कंपनी प्रोफेशनल मेकिंग. तुम्ही जर एक डिजिटल मार्केटिंग जर असेल तर आज हे सगळं सोशल मीडियाचं जग असल्यामुळे डिजिटल मार्केटिंग करत असताना डिजिटल मार्केटिंगला खूप व्हॅल्युएबल आपल्याला करताना दिसतंय. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळ्या ज्या कंपन्या असतात ते त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी तुम्हाला प्रोफेशनल शोधत असतात. ते असा काही एक्सपर्ट शोधत असतात की त्यांना डिजिटल मार्केटिंग चांगल्या प्रकारे येत असेल. असे काही लोक शोधत असतात की जे त्यांच्या कंपनीमध्ये त्यांच्या कंपनीची डिजिटल मार्केटिंग केल्यानंतर त्यांना ते चांगल्या दर्जाचा पगार देऊ शकतात आणि चांगल्या नोकरी तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकतात आणि कमवू शकतात. तर तुम्ही म्हणाल की आता डिजिटल मार्केटिंगसाठी काय करावं. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की डिजिटल मार्केटिंगसाठी तुम्हाला 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष असे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहे. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळे कोर्सेसची फी तुम्हाला आकारली जाते आणि तिच्यावरती तुम्ही हे करू शकतात. तर तुम्ही म्हणाल की आता ह्या डिजिटल मार्केटिंगमध्ये आम्हाला पेमेंट किती असू शकतं. तर तुम्हाला सुरुवातीला ऑब्व्हियसली 30,000 पासून 30,000, 15,000, 10,000, 10,000, 15,000, 30,000 अशा रेंजमध्ये आणि पुढे तुम्हाला तुमच्या कामानुसार तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार तुम्हाला ते पगार देऊ शकतात आणि तुम्ही चांगल्या प्रकारचा एक डिजिटल मार्केटिंगमध्ये एक तुमचं करिअर तुम्ही करू शकता.
तिसरा महत्त्वाचा कोर्स मला सांगायचं वाटतोय की नर्सिंग कोर्स. जर कोरोनाची लाट आपण बघितली तर कोरोनाच्या लाटेमध्ये आपल्याला प्रचंड नर्सिंग फील्डची मागणी झाली आणि याच्यामध्ये प्रचंड नर्सिंग करून केलेल्या विद्यार्थ्यांनी पटापट त्यांची जॉईनिंग झाली. तर तुम्ही नर्सिंग कोर्स सुद्धा करू शकता. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की आपण कोरोनाचं जर उदाहरण घेतलं, त्या कोरोनाच्या उदाहरणामध्ये बऱ्याचशा लोकांना काही मेडिकलच्या सुविधा नव्हत्या. तर याच्यामुळे गव्हर्नमेंट सरकारने काय केलं की नर्सिंगवाल्या विद्यार्थ्यांना लगेच त्यांनी जॉईनिंग घेतलं आणि नंतर त्यांना परमनंट सुद्धा करण्यात आलं. तर तुम्ही नर्सिंग कोर्स सुद्धा करू शकता. नर्सिंग कोर्समध्ये तुम्हाला काय काय संधी उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही मेडिकल प्रोफेशनल म्हणून बी तुमचं स्वतःचं मेडिकल टाकू शकता त्यांच्यातून. आफ्टर 10वी नंतर तुम्ही सायन्स झाले असेल तर खूप बेस्ट तुम्हासाठी नर्सिंग, BSc नर्सिंग तुम्ही करू शकता. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुमचं काम करू शकता. हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रावरती तुम्ही वेगवेगळं तुमचं करिअर करून तुम्हाला वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की सर आता कोर्स तर केला, सगळ्या जॉईनिंग तर झालो, पण आता पगार किती असणार आहे? पगार तुम्हाला 15,000, 30,000 ते लाखापर्यंत तुम्हाला पगार असू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघताय. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा एक कोर्स तुम्हाला आता बघायला मिळतोय की सगळ्या नेते मंडळींचे बॅनर्स लागतात, नेते मंडळीची ग्राफिक्स, नेते मंडळींना बॅनर्स लागतं. कोणाचा भाऊचा बर्थडे, या भाऊचा बर्थडे, त्या भाऊचा बर्थडे, या नेत्याचा बर्थडे, या कार्यकर्त्याचा बर्थडे. हे बर्थडे सेलिब्रेशन करत असताना बर्थड्यांचं फॅड झालंय, लग्नाचं फॅड झालं आहे, सगळ्याच गोष्टीचं फॅड झालंय. त्याच्यामुळे एक ग्राफिक डिझायनर नावाचा कोर्स तुम्ही जर केला तर तुम्ही नक्कीच या कोर्समध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकतात. ग्राफिक डिझायनरमध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. पुणे, मुंबई, दिल्ली, बँगलोर, वडोदरा या सगळ्या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये त्याचा खूप ट्रेंड आपल्याला बघायला मिळतोय की महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं ग्राफिक डिझाईनवरती विद्यार्थी वेगवेगळे प्रोफेशनल कोर्स करतात आणि मग त्याच्यातून खूप सारी कमाई करतात आणि लाखोचा पगार घेतात. तिसरा कोर्स मी तुम्हाला सांगेन की जसं युट्यूबचं फॅड आता आलेलं आहे की सगळेच युट्यूबर बनण्याचा प्रयत्न करतोय. मी एक सुद्धा युट्यूबर बनण्याचा प्रयत्न करतोय. मी ऑनलाईन शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की मी तुम्हाला सांगत नाही की द पॉवर ऑफ एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा नको करा, तो तुमच्यावर विषय. तुम्हाला आवडल्यास तुम्ही सबस्क्राईब करा, न आवडल्यास तुम्हाला काय करायचं ते करा. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की मी इथं नवीन टॉपिकवरती चर्चा करतो. नवीन टॉपिकवरती चर्चा करत असताना तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा की मला या क्षेत्रामध्ये हे करिअर करायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये त्या करिअर करायचं आहे, की आपण त्या क्षेत्रावरती संशोधन करूनच मी हा सगळा तुमच्या पुढे आणलेला हा पट पसारा आहे असं तुम्हाला समजू शकतो. पण एक अजून तुम्हाला सांगायचं आहे की आपण पारंपरिक जे एज्युकेशन घेत आलो आहे, हा एज्युकेशन न घेता आपण प्रोफेशनल कोर्स जर केले तर आपल्याला लवकरात लवकर आपल्याला पगार चांगला भेटू शकतो, आपण चांगलं सेटल होऊ शकतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपलं यश आपण मिळवू शकतो. हा यामागचा उद्देश आहे. तिसरा जो कोर्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे व्हिडिओ एडिटिंग. तुम्हाला म्हटलंच की आज सोशल मीडियाचं जग असल्यामुळे कोणाला इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, त्याच्यानंतर ट्विटर ह्या सगळ्या सोशल मीडिया जे आहे ते तुम्हाला योग्यरित्या हँडल करता आलं पाहिजे. ह्या जर तुम्हाला योग्यरित्या हँडल करता आल्या तर तुम्ही खरंच या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही चांगले पैसे कमवू शकतात. एक चांगला व्हिडिओ एडिटर म्हणून तुम्ही नावलौकिक मिळवू शकतात. व्हिडिओ एडिटरची आज मोठमोठ्या युट्यूब चॅनलला मिळू शकते. त्याच्यानंतर जे न्यूज चॅनल आहे त्यांना व्हिडिओ एडिटरची गरज पडते. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा व्हिडिओ एडिटरचा कोर्सेस म्हणून तुम्ही स्वतः चालू करू शकता. तर याच्यामध्ये काय की सिनेमा हाऊसमध्ये तुम्हाला काम मिळू शकतो, व्हिडिओग्राफीमध्ये तुम्हाला चांगलं मिळू शकतो, पण तुम्ही याच्यासाठी क्रिएटिव्ह असणं गरजेचं आहे. आज व्हिडिओ एडिटिंग तर कोणालाही जमते, कोणीही करतं. मोबाईलवरती सगळ्या सहज गोष्टी उपलब्ध होऊन जातात. पण व्हिडिओ एडिटिंग करत असताना तुमच्यामध्ये क्रिएटिव्ह माइंड सुद्धा असणं गरजेचं आहे. क्रिएटिव्ह माइंड कसं तर तुम्हाला वेगवेगळ्या कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये आले पाहिजे. व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे बनवता आला पाहिजे. तुम्ही व्हिडिओ वेगवेगळ्या प्रकारचे क्रिएटिव्ह माइंडने बनवले पाहिजे की नवीनचा व्हिडिओ आणि तुमचा व्हिडिओ याच्यामध्ये फरक असला पाहिजे. त्याच्यामुळेच तुम्ही नवीन व्हिडिओ करून तुम्ही काहीतरी त्याच्यामध्ये नवीन केल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर व्हिडिओ एडिटर खूप चांगल्या प्रकारचं तुम्ही होऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की आता व्हिडिओ एडिटिंग तर आहे, तर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर KGF नावाचा पिक्चर तुम्ही बघितलाय. KGF नावाचं जे बॅनर जे आहे, जे ग्राफिक आहे, त्या KGF पिक्चरची व्हिडिओ एडिटिंग एका 18 वर्षाच्या मुलानं कंप्लीट केलेली आहे. तुम्हाला ऐकताना धक्का वाटेल की 18 वर्षाचा जो मुलगा आहे त्याला चांगल्या प्रकारची व्हिडिओ एडिटिंग येत होती. त्याची व्हिडिओ एडिटिंग पाहून ज्या KGF पिक्चरच्या डायरेक्टरने त्याला
व्हिडिओ एडिटिंग करण्याचं काम दिलं 18 वर्षाच्या मुलाला आणि तो लाखो आणि करोडपती झाला. तर तुम्ही ताकद समजू शकतात की व्हिडिओ एडिटिंग मध्ये किती ताकद आहे. पारंपरिक एज्युकेशन घेण्यापेक्षा, पारंपरिक कॉम्पिटिशन मध्ये येण्यापेक्षा आपल्यामध्ये असलेल्या मनगटामध्ये जोर असेल तर आपण आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपलं करिअर आपण घडवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की 2 कॉलेजेस आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे. एक मुंबईचं एसटी झेवियर्स कॉलेज म्हणून. दुसरा विषय आहे की पगार तुम्हाला 25,000 ते लाखापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये पेमेंट भेटू शकतं. हा झाला सगळा ओव्हरऑल सगळा 12वी नंतरचा कोर्सेस. तुम्ही 6 महिन्याचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा कोर्स करून तुम्ही सगळं तुमचं करिअर याच्यामध्ये करू शकतात. पण आता मी तुम्हाला या विषयावरती बोलतोय की सर आम्ही आर्ट्स केलंय, आम्ही सायन्स केलंय, आम्ही कॉमर्स केलंय. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आर्ट्स केल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता. तुम्ही ॲनिमेशन कोर्स करू शकता, तुम्ही फॅशन डिझायनिंग करू शकता, त्याच्यानंतर ग्राफिक डिझाईन मी जमसलं, इंटेरियर डिझायनिंग, त्याच्यानंतर फोटोग्राफी करू शकता, त्यानंतर डिजिटल मार्केटिंग करू शकता, त्याच्यानंतर BBA बिझनेस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिझनेस BBA नंतर तुम्ही MBA करू शकतात, त्याच्यानंतर BCA कम्प्युटर ॲप्लिकेशन, हे असे कोर्स तुम्ही वेगळे करू शकतात. आणि नंतर जर तुमच्याकडे ऑप्शनच नसेल तर काही, तर तुम्ही चांगला BA करू शकतात. BA केल्यानंतर तुम्ही MPSC सारखा कोर्स, UPSC सारखा कोर्स जर केला मनापासून, जर तुम्ही खरंच अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी अधिकारी होऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल का सर BA कोर्स केल्यानंतर अजून काय. तर BA कोर्स केल्यानंतर तुम्हाला BSW करता येतं, त्याच्यानंतर MSW, तुम्हाला 12वी नंतर BSW, त्याच्यानंतर MSW करू शकता, BGM करू शकता, त्याच्यानंतर BFM करू शकता, म्हणजे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर आमच्यासारखं चांगलं एज्युकेशन घेऊन जर तुम्हाला चांगला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्ही चांगलं B.Ed करू शकता, D.Ed करू शकता आणि B.Ed D.Ed करून चांगला उत्तम शिक्षक होऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही BPEd सुद्धा करू शकता. BPEd मध्ये तुम्हाला जर तुमच्या फिजिकल एज्युकेशन बद्दल जर तुम्हाला चांगली माहिती असेल किंवा तुमची शरीरशक्ती जर तुम्हाला चांगली ठेवायची असेल, आरोग्य संपदा जर तुम्हाला चांगल्या वेगळ्या प्रकारे तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही BPEd करून फिजिकल एज्युकेशन घेऊ शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इंटरग्रेट लॉ कोर्स असतो. तुम्ही लॉला जाऊ शकतात. लॉला गेल्यानंतर 5 वर्षाचा, तुम्ही 12वी नंतर 5 वर्ष जर BA न करता तुम्ही 12वी नंतर जर इंटिग्रेटेड लॉ कोर्स जर तुम्ही केला 5 वर्षाचा, तर कायदा क्षेत्रात तुम्ही तुमचं योगदान तुम्ही ते शिकता आणि एक कायदा तज्ज्ञ म्हणून तुम्ही तुमची ओळख निर्माण करू शकता. त्याच्यानंतर BHM म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, हा कोर्स सुद्धा तुम्ही करू शकता. हा कोर्स तुम्हाला 3 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा एक 1.5 वर्षाचा डिप्लोमा आहे तो तुम्ही करू शकता. आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला परदेशी जाण्याच्या संधी भेटू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये, ज्या 5 स्टार, 3 स्टार, 4 स्टार ज्या हॉटेल्स असतात त्या हॉटेल्समध्ये तुम्ही तुमचं करिअर सुद्धा करू शकतात. त्याच्यानंतर BEM म्हणजे इव्हेंट मॅनेजर, जे लग्न समारंभ असतात किंवा सगळे बर्थडे पार्टी हे जे असतात त्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं इव्हेंट मॅनेजर म्हणून तुम्ही तुमचं काम करू शकता. आता फॅशन डिझायनिंग म्हणून खूप समोर आलेला विषय आहे. फॅशन डिझायनिंगचं फॅड तर सगळ्यांनाच लागलं आहे. आज उत्तम आपण फॅशन डिझायनर म्हणून आपण पुढे येऊ शकतो. त्याच्यानंतर ग्राफिक डिझायनिंग मी तुम्हाला सांगलं. इंटेरियर डिझाईन, आता इंटेरियर डिझाईन काय असते तर आजकाल खूप मोठ्या बिल्डिंग्स बांधल्या जातात. खूप मोठ्या बिल्डिंग्स गेल्यानंतर मोठमोठे स्ट्रक्चर उभे केले जातात. मग एक इंटेरियर डिझायनिंग म्हणून एक व्यक्ती जो महत्त्वाचा आहे, जो की तुम्ही हा जर इंटेरियर डिझायनिंग कोर्स जर केला तर एखाद्या हॉलमध्ये हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, या बेडरूममध्ये कुठल्या वस्तू ठेवल्या पाहिजे, हॉलमध्ये कुठल्या वस्तू असल्या पाहिजे, कसं तुमचं टेबल असलं पाहिजे, तुमचं ऑफिस कुठं असलं पाहिजे, ऑफिसच्या ठिकाणी, घराच्या ठिकाणी, हाऊसच्या ठिकाणी, तुमच्या फार्म हाऊसच्या ठिकाणी कशी डिझायनिंग असली पाहिजे, कशा प्रकारचा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही त्याच्यावरती डिझायनिंग सांगून त्यांना कुठे कमी जागेत कशी ऍडजस्टेबल असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा इंटेरियर डिझायनिंग म्हणून तुम्ही सुद्धा काम करू शकतो. त्याच्यानंतर कोर्स माहिती असणं गरजेचं आहे. तो एव्हिएशन नावाचा कोर्स जो आहे तो एअरपोर्ट जर केला तर एअरपोर्टवरती आपल्याला नोकरी लागू शकतो. हा 2 ते 3 वर्षाचा कोर्स आहे. याच्यामध्ये लाखो रुपयाचा आपल्याला पगार मिळू शकतो. त्याच्यानंतर होम सायन्समध्ये काय ते मानव संसाधन विकास नावाचं जे डिपार्टमेंट आहे आपल्या महाराष्ट्राचं, या महाराष्ट्राच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही तुमचं काम करू शकतात. अशा प्रकारचे मी तुमच्यासमोर बरेचशे कोर्सेसची माहिती दिली.
त्याच्यानंतर द पॉवर ऑफ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ मी घेऊन येत आहे. 12वी नंतर काय करावं, 10वी नंतर काय करावं, ह्या सगळ्या गोष्टींवरती. कारण सगळ्यात महत्त्वाचं आपण इथंच गोंधळतो आणि इथं जर आपली चूक झाली तर आपण खूप मोठ्या गोष्टीला सामोरे जातो आणि नंतर शिकण्याची इच्छा होत नाही. माणूस कितीही शिकण्याचा प्रयत्न करा तरी त्याला इंटरेस्ट येत नाही आणि तो शिकत नाही. हे जगातलं अंतिम सत्य आहे. म्हणून आत्ता तुम्ही 12वी झाले आहात, आत्ता तुम्ही निर्णय घ्या. तुम्हाला आत्ता लवकर नोकरी लागायचं आहे का लोकांच्या हाताखाली गुलामी करायची आहे का स्वतःचं करिअर करायचं आहे का तुम्हाला बिझनेस करायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की तुमच्याकडे ऑप्शन बी प्लॅन तुमचा तयार असला पाहिजे. हा यामागचा उद्देश होता. येणारी वाढती बेरोजगारी आणि आपण बघतोय हे बेरोजगारी बघत असताना हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे. तरी द पॉवर ऑफ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते मला कमेंट्स करा. थँक्यू, धन्यवाद.